हॅलो गाईज, आज आपण पाहणार आहोत हेअर सेक्शनिंग. कोणतीही हेअरस्टाईल करायचं म्हटलं की हेअर सेक्शनिंग गरजेचं असतं. हेअरस्टाईल करायला घेतली तरी तिथे सेक्शनिंगचा उपयोग होतो. तसेच कर्लिंगसाठी, क्रिम्पिंगसाठी हेअर सेक्शनिंग इम्पॉर्टंट ठरतं. तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणत्या सेक्शनिंगला काय म्हणतात, सेक्शन कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आत्ता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सेक्शनिंग करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मिडल पार्टिशन करून घ्यायचं. तर नाकाला रेफरन्स ठेवून तुमचा जो हातात टेलकोम आहे तो स्काल्पवर अटॅच करत हे लॉंग पार्टिशन पाठीमागे करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती क्लिअर पार्टिशन झालेलं आहे. आता या मिडल पार्टिशनला रेफरन्स ठेवून आपल्याला उरलेले सेक्शन घ्यायचे आहेत. आता आपल्याला इयर टू इयर सेक्शन घ्यायचं आहे. इयर टू इयर सेक्शन घेताना काय करायचं असतं तर आपल्याला व्हर्टिकल सेक्शन घ्यावा लागतो. व्हर्टिकल सेक्शन घेण्यासाठी तुमच्या हाताचा जो अंगठा असतो तो कानाच्या वरच्या बाजूला टच करून तुमच्या हातातील टेलकोम स्काल्पवर अटॅच करून न उचलता अंगठ्याच्या दिशेने घेऊन यायचं. हा तुम्हाला एक साईडचा सेक्शन मिळून जातो. तुम्ही बघू शकता किती क्लिअर पार्टिशन झालेलं आहे. कसं असतं डमीवरती तुम्हाला अनइवन पार्टिशन दिसतं थोडंसं, कारण ते नॅचरल हेअर्स नसतात. आता आपल्याला मिळालेलं हेअर्स व्यवस्थित क्रोकोडाईल क्लिपच्या साह्यानं होल्ड करून घ्यायचे. होल्ड करून झाल्यानंतर जशी प्रोसिजर इकडे यूज केली तशीच दुसऱ्या साईडला पण यूज करायची. तुमच्या हाताचा अंगठा कानाच्या वरच्या टोकाला टच करायचा आणि तुमच्या हातात असलेला टेलकोम तो व्यवस्थित स्काल्पवर न उचलता अंगठ्याच्या दिशेने घेऊन यायचं. तुम्ही बघू शकता लेफ्ट इयरपासून राईट इयरपर्यंत तुम्हाला एक व्यवस्थित क्लीन अँड क्लिअर इयर टू इयर पार्टिशन मिळालेलं आहे. हे पार्टिशन तुम्हाला आता आपल्याला हॉरिझॉन्टल सेक्शन घ्यायचं आहे. हॉरिझॉन्टल सेक्शन घेण्यासाठी काय करायचं तर तुमच्या कानाचं जो वरचं टोक असतं त्या टोकाला तुमचा टेलकोमचं मागची साईड टच करून स्काल्पवरून न उचलता हॉरिझॉन्टली लेफ्ट इयरपासून राईट इयरकडे घेऊन जायचं. तुम्हाला एक हॉरिझॉन्टल सेक्शन मिळून जातो. जेव्हा तुम्ही हॉरिझॉन्टल सेक्शन घेता तेव्हा जो वरचा भाग असतो त्याला क्राउन एरिया म्हणतात आणि हॉरिझॉन्टलच्या सेक्शनच्या खालचा भाग असतो त्याला नॅप एरिया म्हणतात. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे नॅप एरिया म्हणजे काय आणि क्राउन एरिया म्हणजे काय. तरी तुम्हाला आत्ता मी सांगते की हॉरिझॉन्टल सेक्शनच्या वरच्या भागाला क्राउन एरिया तर खालच्या भागाला नॅप एरिया म्हणतात. क्राउन एरिया नेहमी तुम्हाला ब्रायडल पप घालण्यासाठी किंवा पप क्रिएट करण्यासाठी यूज होतो. आणि नॅप एरिया तुम्हाला माझ्या व्हिडिओमुळे थोडं जरी नॉलेज मिळालं तरी माझी मेहनत सार्थकी लागली असं मी समजेन. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला नक्कीच रिप्लाय मिळून जाईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगत जावा. तुमची एक कमेंट आमच्यासारख्या छोट्या बिझनेस ओनर्सला खूप इम्पॉर्टंट ठरते. बघा, आत्ता मी जो व्हिडिओमध्ये दाखवत आहे ते हॉरिझॉन्टल सेक्शन आहे. हॉरिझॉन्टल सेक्शनच्या वरचा भाग जो असतो तो क्राउन एरिया असतो. खालचा भाग असतो तो नॅप एरिया असतो. क्राउन एरिया नेहमीच तुम्हाला ब्रायडल पफ क्रिएट करण्यासाठी होतो तर नॅप एरिया ब्रेड हेअरस्टाईल करण्यासाठी उपयोगी ठरतो. किंवा तुम्हाला बन क्रिएट करायचं असेल तर नॅप एरियामध्ये करू शकता. क्राउन एरिया 2 इक्वल भागामध्ये डिवाईड केला तर त्याचे 2 भाग पडतात ज्याला म्हणतात अप्पर क्राउन एरिया आणि लोअर क्राउन एरिया. आता आपण हे हेअर्स व्यवस्थित होल्ड करून घेऊया. मी परत सेक्शन्स तुम्हाला सांगते कारण तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून. आता आपल्याला बॉक्स सेक्शन घ्यायचं आहे. बॉक्स सेक्शन घेण्यासाठी आपला जो आयब्रोचा आर्क पॉईंट असतो तिथून वरती सेक्शन घ्यायचा. तसंच दुसऱ्या साईडनं पण सेम करायचं. दोन्ही आपल्या आयब्रोच्या आर्क पॉईंटपासून वरती सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला बॉक्स एरिया मिळून जातो. हा बॉक्स एरिया आपल्याला फ्रंट पप क्रिएट करण्यासाठी उपयोगी ठरतो. जेव्हा आपल्याला फ्रंट पप क्रिएट करायचा असतो तेव्हा तुम्ही हा बॉक्स सेक्शन घेऊ शकता. तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलेलं आहे कसा बॉक्स सेक्शन घ्यायचं. आता मी तुम्हाला दाखवत आहे क्रिम्पिंग कर्लिंगसाठी कसे सेक्शन घ्यावे लागतात.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे हॉरिझॉन्टल सेक्शन घेऊन आपण क्रिम्पिंग कर्लिंग करू शकतो. असे छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आणि व्यवस्थित क्रिम्पिंग आणि कर्लिंग करून घ्यायचं. आता मी पुढे तुम्हाला डायगोनली सेक्शन कसे घ्यायचे तेही दाखवणार आहे. अशा रीतीने तुम्ही डायगोनल सेक्शन घेऊ शकता. आपण क्रिम्पिंग आणि कर्लिंगसाठी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तेव्हा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन, अगदी क्लिअर दिसेल.